नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पुन्हा 3:30 ह्या चित्रपटाची रिलीज डेट चेंज झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा पुन्हा एकदा 3:30 हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता नव्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लवकरच कुर्ल्या बंधूंची धमाल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे। पुन्हा एकदा 3:30 सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख आहे 13 फेब्रुवारी। या दिवशी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावाच्या 4 जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजाची आणि अनपेक्षित वळणाची धमाल सांगणारा आहे। सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून होणारे मोठे गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे विनोद हा या कथेचा केंद्रबिंदू आहे। या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एंट्री त्यांच्या आयुष्यात एका वेगळ्या वळण घेऊन येणार आहे। ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडली, याचे उत्तर चित्रपट पाहून मिळणार आहे। या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे। चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमय खोपकर म्हणतात, माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती। हा अपघात अत्यंत वेदनादायक असून या दुःखात आम्हीही सहभागी आहोत। अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटत नाही। त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवून आम्ही पुन्हा एकदा 3:30 च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। तसे इतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणतेही परिणाम होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करणार आहोत। संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल असा विश्वास आहे। पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांची प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहे। या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलेले आहे, तर अंकुश चौधरींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली आहे। 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा पुन्हा एकदा 3:30 हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता नव्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लवकरच कुर्ल्या बंधूंची धमाल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे। पुन्हा एकदा 3:30 सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख आहे 13 फेब्रुवारी। या दिवशी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावाच्या 4 जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजाची आणि अनपेक्षित वळणाची धमाल सांगणारा आहे। सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून होणारे मोठे गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे विनोद हा या कथेचा केंद्रबिंदू आहे। या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एंट्री त्यांच्या आयुष्यात एका वेगळ्या वळण घेऊन येणार आहे। ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडली, याचे उत्तर चित्रपट पाहून मिळणार आहे। या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे। चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमय खोपकर म्हणतात, माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती। हा अपघात अत्यंत वेदनादायक असून या दुःखात आम्हीही सहभागी आहोत। अशा काळात कोणत्याही
प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवून आम्ही पुन्हा एकदा 3:30च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. तसे इतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणतेही परिणाम होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करणार आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल असा विश्वास आहे. पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांची प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलेले आहे, तर अंकुश चौधरींनी या सिनेमाचं दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा पुन्हा एकदा 3:30 हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता 9व्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लवकरच कुर्ल्या बंधूंची धमाल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. पुन्हा एकदा 3:30 सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख आहे 13 फेब्रुवारी. या दिवशी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावाच्या 4 जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजाची आणि अनपेक्षित वळणाची धमाल सांगणारा आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून होणारे मोठे गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे विनोद हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एंट्री त्यांच्या आयुष्यात एका वेगळ्या वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडली याचे उत्तर चित्रपट पाहून मिळणार आहे. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमय खोपकर म्हणतात, माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा अपघात अत्यंत वेदनादायक असून या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवून आम्ही पुन्हा एकदा 3:30च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. तसे इतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणतेही परिणाम होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करणार आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल असा विश्वास आहे. पुन्हा एकदा 3:30 या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांची प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलेले आहे, तर अंकुश चौधरींनी या सिनेमाचं दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली आहे.